ग्रामीण भागात गुणवत्तेची अजिबातही कमी नाही. फक्त योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे, असे म्हणत वडनेर गंगाई गावाची ओळख कलेक्टरचे गाव अशी करण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पत्रकार शुभम बायस्कार यांनी केले. पुढल्या 10 वर्षाच्या काळात किमान 10 कलेक्टर येथून तयार व्हावे असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेली मदत आणि मार्गदर्शन आपण उपलब्ध करून देण्याची ही ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यातील वडनेर गंगाई येथील जिल्हा परिषदेच्या उत्तर बुनियादी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान विद्यार्थ्यांशी शुभम बायस्कार हे बोलत होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा मशीदकर, माला डोईफोडे, शिक्षिका शारदा गावंडे, सुशीला वानखडे, माया मामनकर, शिक्षक प्रसाद डालके, धरमदास चव्हाण, राजा कातडे, रामदास रेठे, प्रमोद खलोकार, विशाल माहुलकर, ऋषिकेश इंगळे व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एपीजे अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आयुष्यात मार्गक्रमण करावे. त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतल्यास वाटचाल करणे सोपे जाईल, असे देखील शुभम बायस्कार यांनी कार्यक्रमादरम्यान नमूद केले. मुख्याध्यापक सुनंदा मशीदकर यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. तसेच सर्व उपक्रमात शाळा सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार शिक्षक राजाभाऊ कातडे यांनी केले. पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतात, बरोबर आहे. किती लोकांना असं वाटतं की मी कलेक्टर झालं पाहिजे? सगळ्यांना वाटतं. बा, जर एवढे कलेक्टर आपल्या गावामधून झालं तर आपलं गाव माहिती आहे काय होईल? काय होईल? गिनीज बुक वर्ल्ड मध्ये आपल्या गावाची नोंद होईल. आणि माहिती आहे दुसरी गोष्ट की कलेक्टरांचं गाव म्हणून आपल्या गावाची ओळख होईल, बरोबर आहे. ज्यावेळेला तुम्ही आता हा कार्यक्रम संपून घरी जाल तेव्हा आपल्या आई वडिलांशी चर्चा करायची. आई वडील ज्या ज्या क्षेत्रामध्ये, आता तुम्ही सांगितलं कलेक्टर व्हायचं, सांगायचं की मला कलेक्टर व्हायचं, मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे. आई वडिलांचं प्रॉपर मार्गदर्शन घ्यायचं. शिक्षक तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. छोटं मोठं स्वप्न पाहायचं नाही, मोठं स्वप्न पाहायचं. तुम्हाला माहित आहे एपीजे अब्दुल कलामांबद्दल माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे? एपीजे अब्दुल कलाम यांचं पुढचं नाव माहिती आहे? तर मी तुम्हाला सांगतो, एपीजे अब्दुल कलाम हे थोर सायंटिस्ट होते आणि भारताचे राष्ट्रपती होते. हे माहिती आहे? तुमच्या आमच्यासारख्या एका छोट्याशा गावात ते भारताचे राष्ट्रपती पदावर. राष्ट्रपती पद म्हणजे भारताचं सर्वात मोठं पद. माणूस या देशाचा राजा असतो. आणि त्या एपीजे अब्दुल कलामांनी वर्तमानपत्र वाटलेले आहेत गावागावामध्ये. किती लोकांना माहित आहे? सगळ्यांनी एक पुस्तक वाचावं. त्यांचं अग्निपंख नावाचं छोटंसं पुस्तक आहे. इथे पण 5 कॉपी मॅडम शाळेमध्ये पाठवून म्हणजे पोरांना इंटरनल वाचवलं. तर आम्ही त्या अग्निपंखाचं वाचन घेऊ रोज. म्हणजे सगळ्यांनी ते जर केलं तर एखादा पेपर वाटणारा माणूस जर भारताचा राष्ट्रपती होतो तर तुमच्यापैकी कोण कोण पेपर वाटते? विदर्भ न्यूज ब्युरो, दर्यापूर.